हाय फ्रेंड, मी राधिका तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शिव ब्लॉग. तर आज आमच्या घरी होता आंबरस. तर आमची पूर्ण फॅमिली मिळून आम्ही आंबरस एकत्र केलेला. तर मग मी मसाला बनवून घेऊन चाललेले. माझ्यावाले 2 नंबरचे सासरे आणि 3 नंबर सासऱ्यांचं घर वरची साईडला, म्हणजे आमचंवालं एक वावर सोडून खाली आणि त्यांचं वरती. मग तिकडे मी चाललेले मसाला मिक्सरला बारीक करून घेऊन चाललेले. तर मग मसाला वगैरे बारीक करून घेऊन मग गेले. तर मग काय चाललं आहे, आत्याने त्याने म्हणजे डाळ वगैरे शिजवून ठेवलेली अगोदरच. तर डाळ वगैरे भात वगैरे सर्व झालेला तेव्हा मी गेले, कारण का शिवान झोपलेला, मी पण झोपले होते थोड्या वेळ. खूप ऊन आहे गावाला, त्याच्यामुळे मग थोड्या वेळ झोपलेले. डाळ वगैरे शिजून झालेली आत्यांची. तर मी गेल्याच्या नंतर आत्या हलत होत्या, तर मी बोलले का द्या माझ्याकडे म्हणून. तर मग मी थोड्या वेळ डाळ हलवली, म्हणजे गूळ वगैरे टाकला होता, त्याचं पाणी झाल्याच्या नंतर मग ती थोडी चुलीवरती ठेवून सुक्की करावं लागते. मग त्यामुळे मग सुक्की बनवत होते, म्हणजे सुक्की करत होतो वाटण्यासाठी. तर मग डाळ वगैरे सुकवली आणि मग म्हणजे डाळ वगैरे आटवून घेतली, पूर्ण आटवून घेतली आणि त्यानंतर मग साराची तयारी केली. तर पातेलं गरम झालेलं, त्यामध्ये तेल पण गरम झालेले, खोबरा लसूण कढीपत्ता ते परतून घेतलं छानपैकी. आणि कॅमेरा कोणी पकडायला नव्हतं, त्याच्यामुळे मग पुढे बघायला भेटेल तुम्हाला. मसाला वगैरे सर्व टाकल्याच्या नंतर मग तुम्हाला कॅमेरा चालू करून दाखवलेला. तर अगोदर काय मला जमलंच नाही, म्हणजे कॅमेरा पकडायला कोणी नव्हतं त्याच्यामुळे. आणि पाणी आलेलं, त्याच्यामुळे मग आत्याने ते पाणी भरत होते. पाणी पण दुपारीच आलेलं, म्हणजे असे 4-5च्या दरम्यान आलेलं. तर मग पाणी म्हणजे येत नाही, पण मोटर चालू केलेली. आमच्याकडं रोपं वगैरे टाकले गावाला, त्याच्यामुळे मग रोपाला पाणी सोडायला मोटर चालू केलेली. तर मग घरातून पाणी भरून घेतलं आम्ही. तर सार छानपैकी परतलं होतं, बघू शकता तुम्ही. आणि ते पाणी काढून डाळीचं, ते पण त्यामध्ये मिक्स केलं. तर मसाला छानपैकी परतून झालं, त्यामध्येच ते डाळीचं पाणी काढलं, ते पण त्यामध्ये मिक्स केलं. आणि त्यानंतर मग पुरण वगैरे आत्याने बारीक करून घेतलेलं. तर मग आम्ही पोळ्या बनवत होतो. आम्ही दोघी. तर पोळ्या वगैरे बनवतच होतो. तर मग पाहुणे पण यायला, म्हणजे मम्मीन ते आणि आत्या, म्हणजे माझ्या मिस्टरांच्या आत्या ते येणार होते. तर मग ते पण आलेले. तर पोळ्या वगैरे बनवून घेतल्या. आमचं देवघर बघू शकता, छोटंसं गावचं देवघर आहे आमचंवालं. तर दिवाबत्ती वगैरे सर्व झालेलं. तर हा व्हिडिओ मिस्टरांनी काढला होता. तर मग पोळ्या वगैरे झाल्या आणि नंतर डायरेक्ट जेवताना व्हिडिओ काढला, मध्ये काही व्हिडिओज घ्यायला जमला नाही. तर ताटं वगैरे आत्या बनवत होत्या आणि मग सर्व जेवण करायला बसले. अगोदर जेंट्स लोक जेवायला बसले, म्हणजे माझे पप्पा सासरे वगैरे ते सर्व जेवायला बसले. आणि मग त्यांचे जेवणं झाल्याच्या नंतर मग आम्ही सर्वजण बसलो जेवण करायला. तर बघू शकता एवढे जण होते जेवण करायला. तर धोंडे बनवले होते, तेव्हा मी काही व्हिडिओ काढला नाही. तेव्हा व्हिडिओ काढायला पाहिजे होता. कोणाच्या याच्यात काय आलं ते बघायला तुम्हाला व्हिडिओ काढायला पाहिजे होता. आणि त्यानंतर सर्व जेवण झाल्याच्यानंतर मग आम्ही जेवण करायला बसलो. तर आम्ही पण जेवण करून घेतलं. आणि मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बोलताना मजाक मस्ती चाललेली. आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर 2 दिवसाचा व्हिडिओ मिक्स केलेला आहे, 2 दिवसाचा एकत्रच व्हिडिओ करून तुम्हाला मी पण हे करू राहिले, म्हणजे गावाला कसं रेंजचा वगैरे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे मग 2-2 दिवसाचे व्हिडिओ मिक्स करून टाकते यूट्यूबला. तर दुसऱ्या दिवशीचा पण व्हिडिओ बघा पुढे. तर मिस्टर आलेले, तर ते जांभळं वेचायला गेलेले वरती. जांभळं वगैरे काढून आणले, बघू शकता गावाला जांभळं वगैरे खायला भेटते. तर जांभळं वगैरे काढून आणले आणि आम्हाला रोप टाकायचं होतं. तर मामाने आदल्या दिवशीच सारे वगैरे पाडलेले आणि दुसऱ्या दिवशी आम्ही रोप वगैरे टाकून घेतला. तर घराचा पण छोटासा व्हिडिओ त्यामध्येच टाकला आहे, बघू शकता. सकाळचा दुसऱ्या दिवशीचं सकाळचं वातावरण. आणि हे आहे माझा
तिकडे एक खांबळा दिसतोय, तिकडे आहे आमचं घर. हे 2 नंबरचं सासऱ्यांचं घर आणि हे सिमेंट कोब्यात दिसतं हे 3 नंबरचे सासऱ्यांना त्यांचं घर आहे. आणि तिकडं पडवी केलेली छोटीशी आम्ही स्वयंपाक बनवण्यासाठी. तर पत्रे काळे होते त्यामुळे मग छोटीशी पडवी केलेली आहे तिकडं स्वयंपाक बनवण्यासाठी आम्ही. तर असं आहे आमचं गावचं छोटंसं घर आणि गावचं वातावरण खूप छान आहे गावाला. तर तुम्ही बघशालच, कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा. तर चूल पेटवलेले सकाळी आणि पाणी वगैरे ठेवलेलं. असं असते गावाकडचं सकाळ सकाळचं वातावरण. शिवांश मिस्टरांना ते झोपलेच होते आणि मग नंतर मग मामाने सारे वगैरे पाडले होते. आदल्या दिवशी तर त्यामध्ये मिक्स केलेला, तर सारा वगैरे पाडले होते आणि दुसऱ्या दिवशी मामा आणि मी रोप टाकत होते. तर रोप वगैरे टाकून झालं आमचंवालं. तर आत्यांना बरं नाही वाटत, त्या दवाखान्यामध्ये गेलेले. तर मग मामा मीच होते आणि भाऊ पण कामाला गेलेले. तर मग मामाने मीच रोप टाकला आणि मिस्टर होते व्हिडिओ काढायला. तर शिवांश रडायला लागला, मग ते गेले घरी घेऊन त्याला. मग आमचं रोप वगैरे टाकून झाला आणि नंतर मग पाणी सोडलं. तर पाणी सोडलं तेव्हा तर काही व्हिडिओ काढायला जमला नाही, कारण का आम्ही नदीवरती गेलेलो कपडे धुवायला. तो पण व्हिडिओ येईल तुम्हाला पुढे बघा. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर बाय बाय.